नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा YouTube चॅनलवर। आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती करून घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाज सुधारणेचे क्रांतिकारक। भारतीय इतिहासात अनेक विभूती जन्माला आल्या, परंतु डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे एक असे महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी केवळ समाजसुधारक म्हणून नव्हे तर एक अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, राजकारणी, शिक्षणतज्ञ आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून भारताच्या नवनिर्मितीत मोलाचे योगदान दिले। दलित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि एक नवे सामाजिक क्रांतीच घडवून आणली। त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव आजही समाजाच्या विविध स्तरांवर दिसून येतो। बालपण आणि शिक्षण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या सैन्य छावणीतील एका महार कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी आंबेडकर आणि आईचे नाव भीमाबाई होते। ते आपल्या घरातील 14वे अपत्य होते। त्यांच्या वडिलांनी सैन्य दलात कार्यरत असताना शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांनाही शिक्षणासाठी प्रोत्साहित केले। बालपणीच बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा कटू अनुभव घेतला। उच्चवर्णीय समाजाच्या मुलांप्रमाणे त्यांना शाळेत समान वागणूक मिळत नसे। पाणी पिण्याच्या हक्कासाठी सुद्धा त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागे। अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही। मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी संपादन केल्यानंतर ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी गेले। त्यांनी अर्थशास्त्रात मा आणि PhD ही पदवी मिळवली। त्यानंतर लंडनच्या जैन येथून बॅरिस्टरीची पदवी प्राप्त केली। सामाजिक जीवन आणि संघर्ष। बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी समर्पित होते। त्यांनी समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठविला। त्यांनी केवळ निषेध नव्हे तर कृतिशील आंदोलन केले। त्यांनी दलित समाजाला केवळ दया आणि सहानुभूतीची अपेक्षा न ठेवता आत्मसन्मान, शिक्षण आणि संघटन यावर भर दिला। महत्त्वपूर्ण चळवळी। 14 तळे सत्याग्रह 1927। महाड येथे 14 तळ्यावर दलितांना पाणी पिण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला। ही चळवळ सामाजिक समतेची सुरुवात होती। मनुस्मृती 1927। मनुस्मृतीतील स्त्रिया व शूद्रांवरील अन्यायकारक नियमांमुळे बाबासाहेबांनी तिचे सार्वजनिक दहन करून सनातनी विचारसरणीला विरोध दर्शविला। नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन 1930। बाबासाहेबांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन चालविले। राजकीय क्षेत्रातील योगदान। डॉक्टर आंबेडकर यांचे राजकीय विचार खूप खोल आणि सुसंगत होते। त्यांनी ब्रिटिश शासनाकडेही दलितांच्या अधिकारांसाठी मागण्या केल्या। त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस चे प्रतिनिधी म्हणून भुलमेज परिषदांमध्ये भाग घेतला। पुणे करार 1932। महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात हरिजनांसाठी स्वतंत्र निवडणूक मतदारसंघावरून मतभेद झाले। गांधीजींनी याच्या विरोधात उपोषण केले। शेवटी पुणे करार झाला, ज्यामुळे अनुसूचित जातींना राखीव जागा मिळाल्या पण स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली गेली। राजकीय पक्ष स्थापन 1942 मध्ये बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना केली। नंतर 1956 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची संकल्पना मांडली। भारतीय संविधानाचे शिल्पकार। डॉक्टर आंबेडकर यांना भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले। 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झालेले संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि व्यापक संविधान आहे। त्यामध्ये सर्व भारतीय नागरिकांना समता, बंधुता, धर्मस्वातंत्र्य आणि समान संधी यांची ग्वाही देण्यात आली। संविधानातील मुख्य तत्त्वे। समानता, जाती, धर्म, लिंग, भाषेवर आधारित भेदभाव निषिद्ध। स्वातंत्र्य, प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, धर्म,
संचार व व्यवसाय स्वातंत्र्य, बंधुता, सर्व भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, आरक्षण धोरण, सामाजिक दृष्ट्या मागास वर्गांसाठी शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण, शिक्षणावरील विश्वास. बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी दलितांसाठी शाळा, वसतिगृहे, ग्रंथालये यांची स्थापना केली. त्यांनी स्वतः बहिष्कृत भारत, जनता प्रबुद्ध भारत यासारखी मासिके चालवून लोकांमध्ये जागृती नेली. बौद्ध धम्माची दीक्षा. हिंदू धर्मातील अस्पृश्यतेविरोधात डॉक्टर आंबेडकर यांनी अखेर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी 21 प्रतिज्ञा घेतल्या आणि भारतीय बौद्ध चळवळीला नवीन दिशा दिली. यानंतर लाखो लोकांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत बौद्ध धर्म स्वीकारला. साहित्यिक व बौद्धिक कार्य. डॉक्टर आंबेडकर हे एक उत्तम लेखक व विचारवंत होते. त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, धर्म, कायदा, राजकारण यावर सखोल लेखन केले. त्यांचे प्रमुख ग्रंथ अन्निहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचा तीव्र निषेध, द बुद्ध अँड हिज धम्मा, बुद्धाच्या तत्वज्ञानाचे विवेचन, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, भारतीय अर्थव्यवस्थेवरील ग्रंथ, मृत्यू आणि पुढे सुरू राहिलेली चळवळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाले. त्यांना महापरिनिर्वाण लाभले असे मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे समाजातील दलित, शोषित, मागास घटकांना नवीन आशा मिळाली. त्यांच्यानंतरही अनेक अनुयायांनी सामाजिक चळवळी पुढे चालू ठेवल्या. डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आणि वारसा. आजही बाबासाहेबांचे विचार सामाजिक समतेसाठी प्रेरणा देतात. त्यांच्या विचारधारेवर आधारित आंबेडकरी चळवळ संपूर्ण भारतात कार्यरत आहे. त्यांनी दाखवलेला शिकण्याचा, संघटित होण्याचा आणि संघर्ष करण्याचा मार्ग आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. निष्कर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे फेत नव्हते, तर ते संपूर्ण भारतीय समाजाचे विवेक होते. त्यांनी विषमतेविरुद्ध लढा दिला, संविधान दिले, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्वाभिमानी जीवनाचा संदेश दिला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली. आज त्यांच्या कार्याचा जागर घराघरात होत आहे आणि त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा. धन्यवाद.